फिजिकल पार्किंग रहता है थ्रू रैम्प्स, वो बहुत ज़्यादा सेफ एंड सिक्योर और मैकेनिकल फेलियर से जो मूवमेंट होता है वो बहुत ज़्यादा ईजी हो जाता है थ्रू रैम्प्स रादर देन मैकेनिकल टावर। सो हमारा साइट का जो शेप था उसमें ये पॉसिबल था, तो वो हिसाब से एक डेडिकेटेड 6 मीटर्स वाइड रैंप दिया हुआ है ताकि वो दोनों साइड का ट्रैफिक मूवमेंट को एडजस्ट करेगा, जो व्हीकल्स ऊपर जाएंगे रैंप पे और जो नीचे आएंगे। ये रीजन में हमारा रैंप है एंड जो भी सर्विसेज रहेगा जैसे फायर टैंक्स, अंडरग्राउंड वाटर टैंक्स, एसटीपीज, वो सब ये रीजन में आ सकते हैं। तो वो एक आपका सर्विस कोर के जैसा भी एक्ट करेगा बिलो द रैंप। एंड उसके अलावा आपका ग्राउंड फ्लोर पे यहाँ पे एक लॉन एरिया दिया हुआ है। वो लॉन एरिया पूरे प्लॉट को, वो लॉन एरिया इतना इम्पोर्टेंट है कि वो बिल्ट स्ट्रक्चर को डिफाइन करता है। वहाँ पे जो ग्रीनरी, वहाँ पे जो लॉन रहेगा, दैट विल बी सपोर्टिंग एज अ बफर टू द एंटायर बिल्डिंग। एंड सेकेंड थिंग, जो शॉपिंग हमने निकाला है, जो शॉपिंग हम लोग ने निकाला था एग्जिस्टिंग मेंबर्स के लिए, उसके अलावा हमें और बेनिफिट मिलता है 4 to 5 शॉप्स का जो हम लोग निकाल सकते हैं, दैट इज एज पर द यूडीसीपीआर नॉर्म्स। तो फ्यूचर में देयर आर एन नंबर ऑफ शॉप्स जो यहाँ पे आ सकते हैं, जो डेली नीड्स है, नेसेसिटीज है, वो एक केटर कर सकते हैं। अभी अगर शॉपिंग को कोई आता है बाहर से, हाँ। अगर हमारे यहाँ मान लीजिए कोई डिपार्टमेंटल स्टोर बना, तो वो कॉर्नर पे गाड़ी तो रोक नहीं सकते, तो कहाँ पे रुकेंगे? उनको अंदर तो आप आने नहीं देते। कानून से शॉपिंग के लिए डेडिकेटेड कार पार्क भी देनी पड़ती है, तो उनके गाड़ियों को कहाँ से, हमारे ही एंट्रेंस से अंदर आने देंगे, हमारे ही कार पार्क में रखेंगे कि कहाँ रखेंगे? So, जो कमर्शियल यूनिट्स का शॉपिंग था वो भी हम लोग ने इसी पोडियम में केटर किया है, क्योंकि ये एग्जिस्टिंग मेंबर्स के रेसिडेंशियल यूनिट्स थे। नहीं, वही एग्जिस्टिंग मेंबर में कमर्शियल का पोडियम नहीं होता है। कमर्शियल के लिए आप सोच लीजिए, मैं खाली आपको इश्यू फ्लैग कर रहा हूँ। दूसरा, जो आप कह रहे हैं कि फायर फाइटिंग के लिए चारों तरफ 6 मीटर की ज़रूरत होती है, ठीक है, लेकिन चारों तरफ तो है नहीं। एक तरफ तो शॉपिंग है, वहाँ पे तो नहीं जा सकती है, दूसरी तरफ तो 4.5 मीटर है, वो भी नहीं जा सकती है। तो चारों तरफ आप नहीं दे रहे। मैं ऐसा नहीं कहता हूँ कि आपको देना चाहिए या नहीं देना चाहिए, लेकिन efficiency, if you are talking, I know what efficiency of planning is. If you want the efficient planning for firefighting, it has to be on all the floors. इसके ऊपर सोचिए, आगे वाले को। अभी आप एंटर कहाँ से करेंगे? मैं गाड़ी लेके आया हूँ, मैं एंटर कहाँ से करूँगा? एंटर करके लॉबी कहाँ है? मेरी माँ मेरी गाड़ी में है, उसको मैं कहाँ ड्रॉप करूँ? ये आपका ड्रॉप ऑफ पॉइंट होगा। तो मैं यहाँ से एंटर करके मैं सीनियर सिटीजन को यहाँ ड्रॉप करूँ, फिर मैं ड्राइववे से ऊपर जाऊँ, तो यहाँ से यहाँ वापस कैसे आऊँ? भाई, मैंने 40 साल डिज़ाइन फ्लॉ निकालने में निकाले, ये मेरा काम है। मैं हर साल 2000 डिज़ाइंस को चेक करता हूँ, उसके मार्किंग करता हूँ। तो ये सीरियस फ्लॉज है, तो ये एक हो गया। फिर मान लीजिए ये छोड़ दिया, इनको छोड़ दिया, फिर आप उनको लेने आए, तो मैं ड्राइवर को या मेरा लड़का जाके पार्किंग से गाड़ी लेके आया, तो मेरे को पिकअप कहाँ से करेगा? यहाँ से करेगा, फिर वो बाहर कहाँ से जाएगा? तो ये भी मेजर इशू है। थर्ड इशू ये है
तो मैं यहाँ से एंटर किया तो यहाँ पे 90 डिग्रीज टर्निंग है। सेकंड यहाँ आ गए, यहाँ से भी करीब करीब 90 डिग्रीज टर्निंग है। 90 डिग्रीज टर्निंग नहीं हो सकती ऐसा नहीं, लेकिन एफिशिएंसी 90 डिग्रीज की कम होती है। आप जमीन पे 90 डिग्री टर्निंग करो, गाड़ी लेके 90 डिग्रीज पे घुमाओ, आपको मालूम पड़ेगा क्या होता है। तो कार पार्किंग रिक्वायर्स लॉट ऑफ थॉट। इट्स ओके, यू हैव मेड अ बिगिनिंग। आपने पिछली बार नहीं किया था, इसलिए हमने आपको समय दिया। इस बार आपको और लोगों से कितना 15-20 दिन अधिक समय दिया, तो हमको लगा था कि ये सारे पॉइंट्स आप कवर करेंगे, लेकिन ये नहीं हुए। तो जस्ट थिंक अबाउट इट। जो पॉइंट्स प्रभु सर ने बताए वो तो है फ्लॉज, बट उसको हम केटर भी कर सकते हैं यही प्लान के हिसाब से, थोड़ा एडजस्ट। अभी आगे बढ़ेंगे, आगे बढ़ेंगे। ये टिपिकल पोडियम फ्लोर्स है फॉर पार्किंग। इसके बाद हम आते हैं जो रेसिडेंशियल यूनिट्स हैं और जो मेन फ्लोर प्लेट्स हैं उसके ऊपर। तो हमने प्लानिंग के हिसाब से किया है, हमारा एक फ्लोर प्लेट पे 10 फ्लैट्स रहेंगे, जिसमें से जो कॉर्नर के 4 फ्लैट्स है दैट इज 3 BHK यूनिट्स, 810 कारपेट एरिया का। एंड वो फ्लैट्स रहेंगे जो एग्जिस्टिंग टेनामेंट्स है उनके लिए। एंड जो बीच के 6 यूनिट्स है वो हमने 2 BHK के निकाले हैं। उसका एक रीज़न ये है, जो लोकेशन में है वहाँ पे 2 BHK का डिमांड थोड़ा ज़्यादा है एज कम्पेयर टू 3 BHK एंड ऑल्सो द प्राइस रेंज। सो इसमें एक और चीज़ हम लोग ने ये किया था, जिसको 2 BHK चाहिए या 3 BHK चाहिए, इंस्टेड 2 फ्लैट्स कंबाइन करके वो जोड़ी अपार्टमेंट में भी ले सकता है। सो एक वो प्रोविज़न था। एंड सेकेंड थिंग, ये जो प्लानिंग का एक लीनियर प्लानिंग का एक रीज़न ये था, जो भी हमारे सर्विसेज है वो सब अंदर के साइड में आ जाते हैं एंड वो सब एक बिल्डिंग का जो फसाड है उसको डिस्टर्ब नहीं करते हैं। ठीक है, यहाँ पे 2 कॉर्नर्स में हम लोग ने फायर कोर्स डेडिकेट किया है। इसके अलावा जो सेंट्रल रीजन है वहाँ पे 4 लिफ्ट्स है जो वर्टिकल ट्रांसपोर्टेशन को केटर करेंगे। एंड इसके अलावा जो आपको कटआउट स्पेसेस दिख रहे हैं जो लॉबी के यहाँ पे, वो सब हमारे डेडिकेटेड वॉइड्स है एंड अलग अलग सर्विस केटर कर रहे हैं, जैसे कि फायर डक्ट्स। तो जो हमारा स्टेयरकेस को लग के फायर लिफ्ट है उसके बाजू में FDs का प्रोविज़न दिया हुआ है जो फायर डक्ट्स को बोलते हैं। इसके अलावा जो भी रेक्टेंगुलर डक्ट्स है वो हमारे इलेक्ट्रिकल डक्ट्स और ELV डक्ट्स होंगे, जो हमारे पूरे यूनिट्स के लिए इलेक्ट्रिकल केबलिंग्स होंगे, वायरिंग्स होंगे, वो सब वो डक्ट से पास आउट हो जाएंगे। एंड सेकेंड थिंग इज जो टीवीज़ का हो गया, टीवीज़ वाईफाई, उसके लिए भी एक अलग से प्रोविज़न दिया हुआ है, क्योंकि आजकल कैसा है एक स्पेसिफिक डक्ट्स देने का रीज़न है ताकि जो विजुअल क्लटर होता है वायरिंग्स का, ठीक है, जो नॉन प्लान एरियाज में होता है वो यहाँ पे नहीं होगा। ठीक है, अभी इंडिविजुअल प्लान्स पे जाएंगे। तो ये 2 BHK यूनिट है जो सेल के लिए हम लोग यूज़ करेंगे। 657 स्क्वायर फुट रेरा कारपेट एरिया है इसका। एंड अगर आप देखेंगे हर एक रूम साइजेस, हर एक स्पेसेस का जो डिमेंशंस है वो बहुत ज़्यादा स्पेशियस है एंड एक
नॉर्मल आदमी के लिए परचेस करने को वो तुरंत अट्रैक्ट करेगा, प्लानिंग वो हिसाब से। एंड सबका जो फेसिंग है वो ईस्ट वेस्ट फेसिंग है, ठीक है, आपका एंट्रेंसेस भी ईस्ट वेस्ट फेसिंग है। तो इसका सेकंड बेनिफिट ये है कि आपका जो सनराइज और सनसेट है आपको फुल बेनिफिट मिलेगा उसका, जो मॉर्निंग सन है, जो इवनिंग सन है, वो उसका एक बेनिफिट मिलेगा। एंड हर एक फ्लैट्स को हमने डेडिकेटेड बालकनी दिया हुआ है जो 4 फीट वाइड है। इसके अलावा आपका हर एक चीज़ बेटर होता है। द बाथरूम साइजेस एक मास्टर बेडरूम दिया हुआ है एंड एक कॉमन बेडरूम को एक कॉमन बाथरूम के साथ अटैच किया हुआ है। अभी मुझे ये बताइए कि नॉर्थ कहाँ है? तो ईस्ट का मॉर्निंग सन और इवनिंग सन कहाँ से दिखेगा? मॉर्निंग सन और इवनिंग सन कहाँ से दिखेगा भाई? दिखेगा नहीं, जो सनलाइट है वो आपके रूम में। तो सनलाइट तो सब जगह से आता है भाई। नॉर्थ वहाँ है, ज़्यादा से ज़्यादा क्रॉस से ईस्ट का आ सकता है, वेस्ट तो दिखेगा ही नहीं इस फ्लैट में। सेटिंग सन का वेस्ट वाले फ्लैट को एडवांटेज, वो वेस्ट वाले फ्लैट इसमें तो नहीं दिख रहा है। अच्छा मुझे इसमें बताइए कि आप क्रॉस वेंटिलेशन किस जगह पे दे रहे हैं? एक भी जगह पे क्रॉस वेंटिलेशन नहीं दिख रहा। आप कह रहे हैं आपकी एफिशिएंसी है, अगर प्लान को एफिशिएंट होना है तो क्रॉस वेंटिलेशन होना चाहिए। आपको 36 फ्लोर तक जाने दिया ताकि क्रॉस वेंटिलेशन मैक्सिमम हो। मुझे एक जगह में बताइए क्रॉस वेंटिलेशन है? क्रॉस वेंटिलेशन है नहीं। मुझे ये बताइए सबसे ज़्यादा एक आदमी जो काम को जाता है वो सवेरे ब्रेकफास्ट करके जाता है, तो वो समय में बच्चे स्कूल को जाते हैं, तो वो डाइनिंग पे बैठता है, बच्चों के साथ चाय पिएगा, बच्चे स्कूल जाएंगे, बीवी से बात होगी और ब्रेकफास्ट और जाएगा काम को। शाम को आएगा, बच्चे स्कूल से आए होंगे, वो डाइनिंग टेबल पे बैठेगा, खाना खाएगा। ये तो ठीक है। अब मुझे बताइए डाइनिंग टेबल को सवेरे सवेरे उसको आर्टिफिशियल लाइटिंग देनी पड़ेगी, नेचुरल लाइटिंग तो है नहीं आपके इसके अंदर, क्रॉस वेंटिलेशन तो है नहीं आपके इसके अंदर। और शाम को जब वो आएगा, जब भी उसको खुली हवा की ज़रूरत है, वो डाइनिंग रूम को, डाइनिंग एरिया को क्रॉस वेंटिलेशन है ही नहीं। तो दैट अफेक्ट्स द एफिशिएंसी बाय 60%। जहाँ पे मैं ज़्यादा से ज़्यादा मेरा समय दूंगा उस जगह पे मुझे वेंटिलेशन की ज़रूरत है। वहाँ पे अगर मुझे वेंटिलेशन नहीं मिलेगा तो मेरे को पूरी दुनिया में मैं बाहर घूमता हूँ, अपने घर में अगर घुटन हो जाती है क्योंकि आपने वेंटिलेशन नहीं प्रोवाइड किया है तो प्रॉब्लम है। अब ये एंट्रेंस यहाँ से है, अब मेरे गेस्ट आ गए तो गेस्ट वहाँ पे लिविंग रूम में बैठे। अभी गेस्ट आते हैं, कहीं दूर से आते हैं, मैं नहीं बॉम्बे में हूँ तो कहीं बॉम्बे से आते हैं, तो गेस्ट को टॉयलेट जाना पड़ता है। तो वो टॉयलेट कहाँ जाएंगे? यहाँ, उसका एंट्रेंस किचन के बराबर सामने। क्या ये आपको ठीक लगता है? हम लोग हमेशा ये कोशिश करते हैं कि किचन से, टॉयलेट से अपन बाहर कैसे निकलते हैं, जिप पहनते हुए या कुछ भी। किचन में कौन होती है? घर की औरतें होती हैं। तो टॉयलेट और किचन का इंटरफेस इज एन इम्पॉर्टेंट पॉइंट इन प्लानिंग which we teach. I dedicate 4 lectures of 45 minutes on teaching this. ये मैं हम लोग 3rd ईयर 4th ईयर आर्किटेक्चर के बच्चों को पढ़ाते हैं। ये यहाँ पे फ्लॉ नहीं हो सकता है। आपको डाइनिंग के तरफ से टॉयलेट का दे सकते हैं,
या और कुछ तरीका आप सोच सकते हैं, लेकिन किचन के बराबर सामने, क्योंकि ये एक्सक्लूसिव टॉयलेट है। बेडरूम के टॉयलेट में तो मियाँ बीवी होते हैं, बेडरूम का टॉयलेट खुला भी रहे तो फर्क नहीं पड़ता है, लेकिन बेडरूम से ये बच्चों का बेडरूम है, वहाँ से बच्चा आके ये टॉयलेट यूज कर रहा है, लिविंग रूम से पूरा दिख रहा है, तो इस टॉयलेट को के ऊपर थोड़ा ध्यान देने की जरूरत है। ऑल दिस अफेक्ट्स द एफिशिएंसी ऑफ द प्लानिंग एंड क्रॉस वेंटिलेशन। देयर इज नो एक्सक्यूज टू क्रॉस वेंटिलेशन, वो तो देना ही है, उसके लिए कितना भी मेहनत करना पड़े वो देना है। जिंदगी भर छोटे घर में बेचारे ये लोग रह गए और फिर आगे थोड़ा बढ़ाया, पीछे थोड़ा बढ़ाया, ऐसा करके यहाँ वहाँ से धूप हवा खींचने की कोशिश कर रहे हैं। अब जिंदगी में पहली बार अच्छा घर मिल रहा है तो वो घर ढंग का हो। और जब मेरे जैसा आदमी जो 40 साल डिजाइन पढ़ाता है उसके गाइडेंस में बनेगा और ऐसे फ्लॉज रहेंगे, तो मेरे बच्चे जिन स्टूडेंट्स को मैं रोज गाली देता हूँ, ऐसा नहीं करने का, ऐसा नहीं, वो ऐसा देखेंगे, सर आपने जहाँ पे गाइड किया उस बिल्डिंग में ऐसा हुआ है, ऐसा मुझे बोलेंगे। तो ये फ्लॉज मत करिए। ये आपकी सेल्फ डेवलपमेंट की मेरे साथ पहली बारी है। अभी मेरे पास नई बॉम्बे में 110 सोसाइटीज है, सब जगह में आपको जाना पड़ेगा, सब जगह में आपको प्रेजेंटेशन करना पड़ेगा, सब जगह में मैं ही रहूँगा सामने, तो वो आपको ये चीज़ों का ख्याल करके करना पड़ेगा, क्योंकि देयर इज नो कॉम्प्रोमाइज ऑन क्वालिटी। आगे बढ़िए। ये 3 BHK का लेआउट है जो एग्जिस्टिंग टेनामेंट्स है उनके लिए है। प्रपोज कार्पेट एरिया इज 810 स्क्वायर फीट विथ अ बालकनी एरिया। ये केस में हमने 4 कॉर्नर्स में 3 BHK को प्लेस किया था ताकि उसको मैक्सिमम व्यू मिल सके, ठीक है, ऑन द फ्रंट, ऑन द राइट एंड जैसा सर बोल रहे थे क्रॉस वेंटिलेशन होना चाहिए, तो वो किधर ना किधर ये केस में पॉसिबल है, जो हो रहा है। हुआ नहीं है। नॉट एवरी रूम। कहाँ है क्रॉस? नहीं, show me one room where there is a cross ventilation. There is no room which gives me cross ventilation. वहाँ छज्जे से हवा आती है, वहाँ छज्जे से हवा आती है, यहाँ छज्जे से हवा आती है। डाइनिंग तो पूरा ब्लॉक है, तिहाड़ जेल है, और यहाँ छज्जे से हवा आती है। क्रॉस कहाँ से वेंटिलेशन? देयर इज स्कोप। स्कोप तो हर एक चीज में है भाई, लेकिन इस प्लान में क्रॉस वेंटिलेशन है। मुझे क्रॉस वेंटिलेशन आपसे अपेक्षा है, क्रॉस वेंटिलेशन के बगैर कोई भी प्लान मैं मंजूर नहीं कर सकता। ये बेचारे समझेंगे नहीं, ये तो मंजूर भी कर देंगे, क्योंकि इसमें से आधे लोगों को ये प्लान समझ में नहीं आएगा। लेकिन जब घर बनेगा तो वो सोचेंगे प्रभु साहब ने हमको ऐसा घर कैसे दिलवाया, ये मैं नहीं कर सकता हूँ। मेरा ये सब बिल्डर के स्टैंडर्ड है, जो जिसको पड़ी ही नहीं है कि कौन आता है, क्योंकि उसको क्या पड़ी है, उसको तो माल बनाना है, बेचना है, उसको क्या फर्क पड़ता है। जैसे हलवाई जलेबी बनाए, उसको क्या फर्क पड़ता है कि जलेबी मोटा आदमी खाएगा कि खराब दुबला आदमी खाएगा। वो तो ये जानता है कि जलेबी कहाँ से पे जाना है, आखिर टॉयलेट में ही जाना है, तो वो तो अपने आप बनाएगा। जब बिल्डर फ्लैट बनाता है उसको फर्क नहीं पड़ता है, जो खरीदेगा वो देखेगा, मैं काय के लिए देखूंगा। यहाँ नहीं है, यहाँ हम मालिक हैं, हम मैं नहीं, ये लोग, और ये खुद के लिए बनाते हैं, और ये समझते नहीं है इसके लिए उनकी तरफ से मैं हूँ, ये देखने के लिए कि एक भी चीज थोड़ी यहाँ से वहाँ नहीं हो, वो सही होनी चाहिए, उनको अच्छा घर मिलना चाहिए। ये आप नहीं देंगे तो नहीं चलेगा। ये हम
जब तक हर आदमी को ये बात नहीं समझेगी और बढ़िया प्लान नहीं होगा, प्लान मंजूर नहीं होगा। 4 महीने और ऐसी जगह में रहे, मुझे तकलीफ नहीं। आपने उस दिन प्लान नहीं दिया, हम लोग कितने दिन रुके? लास्ट 18 दिन रुके, हमको तकलीफ नहीं। लेकिन जब बनेगा, हम चाहते हैं कि ऐसा बनेगा कि लोग सोचेंगे कि कहीं पे भी नए बॉम्बे में ऐसा प्लान नहीं है। और आज बॉम्बे में मेरा नाम क्यों है कि मैं जब कोई पेपर को करेक्ट करने जाता हूँ, मैंने अगर किसी को बी भी दिया, बी, तब भी आदमी समझता है कि मेरी लॉटरी लग गई। कितने लोग, अगर मैं मास्टर्स डिग्री के लिए मैं गाइड करके आ गया, बॉम्बे यूनिवर्सिटी में कैसे होता है कि गाइड कौन है वो लॉटरी से निकलता है, फिर हमको फोन आता है कि आज आप थीसिस के लिए गाइड हो। तो स्टूडेंट को नहीं मालूम होता है कि कौन गाइड है। तो मैं आ गया तो कभी कभी आधे स्टूडेंट बीमार हो जाते हैं, क्योंकि ये गाइड आया तो ये बराबर पकड़ेगा। मैं स्लिप फील्डर हूँ, कैच दिया तो पकड़ूंगा, नहीं दिया तो ठीक बोलूँगा। तो ये आपको इस पे ख्याल करना चाहिए। अभी 6 सोसाइटी यहाँ है, ये लोग सबके लिए आर्किटेक्ट चाहिए, और आप उसमें भी रहेंगे, मैं वहाँ पे भी रहूँगा। तो ये चीज़ें अलग जगह में नहीं होनी चाहिए। आगे बढ़ो। तो ये 3 BHK का लेआउट था। नाउ तो ये फ्रंट साइड एलिवेशन है बिल्डिंग का। सो 4 लेवल्स पोडियम, आपका फिफ्थ पोडियम रहेगा वो आपका रिक्रिएशनल रहेगा, एंड आपका 31 स्टोरीज का रेसिडेंशियल टावर रहेगा। एंड जो मैंने लास्ट टाइम प्रेजेंटेशन में बात की थी, जो ग्रीन इनिशिएटिव था, जो ग्रीन कॉन्सेप्ट था, जो मुझे इंट्रोड्यूस करना था, वो मैंने पोडियम्स पे इंट्रोड्यूस करने का ट्राई किया है। जहाँ पे जो हमारा पोडियम लेवल्स रहेगा, उसका जो फसाड रहेगा, जो ट्रेडिशनल प्रैक्टिस है, हम लूवर्स दे देते हैं, हम उसको पूरा कवर कर लेते हैं, वो चीज़ नहीं करके हम लोग उधर ग्रीन एलिमेंट्स इंट्रोड्यूस करेंगे। सो ये पूरे पोडियम्स पे एक वो इंट्रोड्यूस किया है। एंड जस्ट जूम इन वर्जन, जहाँ पे जो पोडियम लेवल्स है उसको नॉट जस्ट प्लांटर्स बट ऑल्सो विद क्रीपर्स और क्लाइंबर्स, ताकि वो एक डेंस वेजिटेशन फॉर्म करेंगे ओवर द पीरियड ऑफ टाइम। तो इससे क्या होगा, जो हमारे पार्किंग लेवल्स है, उसका जो CO2 एमिशंस है, वो सब रिड्यूस हो जाएंगे किधर ना किधर। एंड जो सोसाइटी है, जो एंटायर सोसाइटी है, वो पोल्यूशन से एक बफर जोन में आ जाएगा किधर ना किधर। तो मेन कॉन्सेप्ट वो था। हाँ, अच्छा, हमने शायद उन लोगों ने कहने में कुछ गलती हुई। हमने कहा कि हमको एलिवेशन ऐसा होना चाहिए जो यूनिक हो, जो एक्सक्लूसिव हो, जो आउटस्टैंडिंग हो, जो नई बॉम्बे में कहीं पे भी ऐसा एलिवेशन और व्यू नहीं हुआ हो। जो बिल्डर की एलिवेशन और सेल्फ डेवलपमेंट की एलिवेशन में दिखने में फर्क हो जाए, ये तो बिल्डर का है, ये सेल्फ डेवलपमेंट का हो सकता है। ऐसे ही यूनिक होना चाहिए, इसमें यूनिकनेस तो मुझे कुछ दिखाई नहीं दे रही। तो पिछली बार भी जब आपने समय मांगा तो मैंने आपके चाचा जी हैं
अंकल, उनको मैंने बोला था कि प्लीज़ अच्छा बनाइए, यूनिक बनाइए। हमको यहाँ पे ऐसी बिल्डिंग बनानी है कि सानपाड़ा में नहीं, नई बॉम्बे में नहीं, मुंबई के लोग भी यहाँ देखने आना चाहिए। जैसे बॉम्बे से सब लोग करी रोड स्टेशन पे उतर के भाद्रपद महीने में क्यों जाते हैं? वो जाते हैं इसलिए कि लालबाग का राजा को देखना है। ऐसे ये बिल्डिंग को देखने के लिए लोग आना चाहिए, ऐसा एलिवेशन की अपेक्षा थी। कुछ यूनिकनेस हो, कुछ आपकी क्रिएटिविटी का हेल्प हो। ये तो ऐसे एलिवेशन तो स्टैंडर्ड एलिवेशन है, वो तो एआई भी करती है ऐसे एलिवेशन। तो ये अपेक्षा हमारी थी, ठीक है। लेकिन आपने 18 दिन भी लिए, वेट भी किया, लेकिन आपने मेहनत की, इसलिए सबकी तरफ से आपका बहुत बहुत धन्यवाद। और यहाँ के आपने प्रेजेंटेशन किया, इसके लिए धन्यवाद। देखिए, आप यंग हैं, अभी मेरे पास 100-125 सोसाइटीज़ हैं। यहाँ पे काम बहुत है, क्या ज़रूरत है ये आप समझ जाएंगे, उस तरह से आप करेंगे, आपको काम मिलने में कुछ भी प्रॉब्लम नहीं होगा और आप कर सकते हैं। लेकिन ऐसा नहीं, उसको करना चाहिए। थैंक यू। थैंक यू, थैंक यू। आपको प्रोजेक्टर लगेगा सोसायटीबद्दल अच्छा, हे असंच राहू द्या. बँकेची टीम आहे, गाडगे. अच्छा, माझं नाव सचिन राऊत आणि मी इथे सेक्टर 7मधून गजानन दर्शन सोसायटीमधून आलो आहे. आम्ही पण सरांच्याच मार्गदर्शनानुसार सेल्फ रिडेव्हलपमेंटचा ठराव पास केलेला आहे आणि आमची आता नेक्स्ट स्टेप आहे ती आर्किटेक्टसाठी आम्ही काही दिवसांनी टेंडर फ्लोट करणार आहोत. तर आपले सांडव काका, हे शिंदे काका वगैरे आम्हाला नेहमी ते सुद्धा मार्गदर्शन करत असतात. तर त्यांनी सांगितलेलं की आज आर्किटेक्टचं आमचं प्रेझेंटेशन आहे, तुम्ही बघायला या. त्यामुळे आमच्या सोसायटीतले आम्ही 4 सदस्य आलेलो आहोत आणि तुमचं जे चाललंय ते खरंच आम्हाला त्याच्यातून एक उत्साह पण निर्माण होतो. काय करायचं? आमच्यामध्ये पण ती जिद्द निर्माण झाली तुम्हा सर्वांना बघून की हे खरंच शक्य आहे आणि ते शक्य होईल. ही जी भावना आमच्या प्रत्येकाच्या मनात रुजू झाली ती सरांमुळे झालेली आहे. म्हणजे आयुर्वेद की जे आहे ते सांगतोय. अदरवाईज आम्ही भरभर सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये यायच्या अगोदर आम्ही बरेच शासनता होती आमच्या प्रत्येकाच्या मनात, पण ती शासनता सगळी दूर होऊन आम्ही इतर आता कसलाही विचार करत नाही आहोत आणि सेल्फ डेव्हलपमेंटच्या बाबतीतच सगळ्या गोष्टी आमच्या आता इथे मीटिंग्स आमच्या इंटरनल चालू असतात. पुढच्या 1 ते 1.5 महिन्यात आमची पण हे आर्किटेक्ट्स वगैरे जे टेंडर्स फ्लोट करायचे आहेत त्या संदर्भात आम्ही निर्णय घेणार आहोत आणि बस जे सर आम्हाला जसं गाईड करतात त्यानुसारच आम्ही चालतोय. तर आमचा प्लॉट एरिया 5,698 म्हणजे अप्रॉक्स 5,700 स्क्वेअर मीटर आहे आणि आमचे 100 मेंबर्स आहेत. सगळ्यांचेही कार्पेट एरिया सगळ्यांचे सेम आहे. आम्ही प्रत्येकाने 1200 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया अलॉट केलेला आहे. आम्हाला म्हणजे जो काही टोटल कार्पेट एरिया बनतो प्रोजेक्टमध्ये त्यातले 50% आम्ही स्वतःसाठी ठेवले आणि 50% आम्ही सेलसाठी ठेवलेले आहे. तुम्हाला काय आहे तुमच्याकडे? आता आम्ही इंटरनली अजून चर्चा करतोय की एक्स्ट्रा एरिया कोणाला अजून वेळ लागेल, 15-20 मिनिटं. त्या संदर्भात आम्ही आता इंटरनली एक सदस्याबरोबर चर्चा करतोय, त्यांची मतं जाणून घेतोय, त्या प्रोसेसमध्ये आहोत. ते एकदा झाल्यानंतर आम्ही एजीएम घेणार आहोत. एजीएम मध्ये सॉरी एसजीएम घेणार आहोत. एसजीएम मध्ये सरांनी आम्हाला जे 7 स्कीम्स सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या आम्ही अप्रूव्ह करून घेणार आहोत. रेझोल्युशन
आणि नंतर रेझोल्युशन पास झाल्यानंतर त्या स्कीम्सनुसार आम्ही प्रत्येकाला त्यांच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत ते विचारणार आणि त्या रिक्वायरमेंट्स एकदा आल्यानंतर या सगळ्या रिक्वायरमेंट्स आम्ही सरांकडे देणार. दिल्यानंतर सर त्या रिक्वायरमेंट्स बघून त्या पूर्ण प्रोजेक्टचं रिस्क प्रोफाईल तयार करणार आहे. रिस्क प्रोफाईल तयार करणार झाल्यानंतर मग आर्किटेक्ट सिलेक्शन वगैरे या सगळ्या गोष्टी चालू होतील. माझ्या अंदाजानुसार आता मी म्हणजे सॅम्पल साईज मी आता साधारण सध्या 35 ते 40 मेंबर्सवर माझं बोलणं झालेलं आहे. त्या सगळ्यांचं मत असं आहे की 1200 जो आम्हाला मिळतो त्याच्यामध्ये आम्हाला एक्स्ट्रा काही ॲड करायचं नाही आहे. बट आमच्या इथे असं मला एक कल जाणवला की साधारण 1200चा जो बनतोय तो आपल्याला रिहॅबचा आपल्याला स्वतःसाठी बनतोय, पण एक असं 600 स्क्वेअर फीट किंवा 550 स्क्वेअर फीटचे पण दुसरे सेपरेट युनिट्स जर बनवले तर आम्ही एंटायर युनिट देण्यासाठी जास्त इंटरेस्टेड आहोत. अराउंड 35 ॲट प्रेझेंट 35 लोक तर आहेत आणि आमच्यापैकी काही लोकांनी ऑलरेडी मला म्हणजे असं विचारलं की आम्ही कमर्शियल जागेत पण इंटरेस्टेड आहोत, पण त्या संदर्भात आम्ही अजूनपर्यंत ऑफिशियली अशी काही चर्चा चालू केली नाही. आता तर सध्या सर आम्ही ते चर्चाच केली नाही आहे, पण एका माणसाने मला सांगितलं की सचिन मी कमर्शियल मला घ्यायचं आहे. वेअरॅज एक अनऑफिशियली बँकचे एक रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, आमच्या समोरच बँक आहे सारस्वत बँक, तर तिकडच्या एका एक्झिक्युटिव्हनी पण मला विचारलेलं आहे की तुमच्या इथे झालं तर वी आर इंटरेस्टेड इन कमर्शियल स्पेस इन युअर प्रोजेक्ट. येस 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 जस्ट ॲडिशन टू पॅराडाईज. थँक्यू सगळ्यांचे धन्यवाद. आणखी कोण आहे का? ऐरोळीचे आले यांचं कसं बॅलन्स होते, यांचं का जास्त होते? जय त्यांनी दिलंय तसं, या. त्यांनी एवढं दिलंय मिनिमम. पैसे देत आहेत आपण नाही केलं. तुमच्या प्रोग्रेस हे तुमच्या समोर तुमच्याकरता आज फक्त हे प्रेझेंटेशन होतं, पण ही मंडळी जी आली त्यांच्याकरता बाकीच्यांना मी इथे यायला सांगितलं. तुम्हालाही कळू द्या की नव्या मुंबईमध्ये किती जणांनी काय प्रोग्रेस केलेला आहे. 110 सोसायट्यांमध्ये ठराव झालेले आहे आणि आता वेगवेगळे प्रोग्रेस जो चालू आहे तो तुम्हाला कळावा म्हणून त्यांना इथे आणलेलं आहे. ते सुयोग सोसायटी. नमस्कार, मी सेक्टर 5 सुयोग सोसायटी ऐरोलीवरून आलेलो आहे. माझं नाव जय काते, मी सेक्रेटरी आहे तिथे. आम्ही गेली 3 वर्षापासून रिडेव्हलपमेंट या विषयावर सुरुवात केली होती. पहिले 2 वर्ष केवळ नुसता अभ्यासच चालू होता आमचा की 79 प्रोसेस काय आहे, रिडेव्हलपमेंट एक्झॅक्टली कशी होते, काय आहे, हे एवढेच विषय आम्ही घेत होतो. बनवायला सांगितलेलं. मागच्या वर्षी जेव्हा आम्हाला सर भेटले पहिल्यांदा, तेव्हा आम्ही सेल्फ डेव्हलपमेंट काय होणार आहे, कसं आहे याविषयी माहिती घेतली आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या सोसायटीमध्ये एजीएम मध्ये पहिल्यांदा सेल्फ डेव्हलपमेंटचा ठराव पास झाला आणि तो ठराव पास झाल्यानंतर आम्ही ऍक्च्युअल सेल्फ डेव्हलपमेंट कशी होणार आहे, काय काय होणार आहे याची सिस्टमच एक सुरुवात केली. आम्ही सर्वप्रथम जे ओळखीमध्ये आर्किटेक्ट आहेत किंवा ज्या काही PMC फर्म्स आहेत तर आम्ही त्यांना भेटलो पहिल्यांदा आणि त्यांना आम्ही आमचा जो ऍक्च्युअल एरिया किती आहे, किती प्लॉट एरिया आहे, आमचा एरिया किती आहे, ही सर्व माहिती दिली त्यांच्याकडून आणि त्यांच्याकडून आम्ही एक फिजिबिलिटी रिपोर्ट काढून घेतला. एक रॉ होता एकदम तो आणि त्याच्यानुसार आम्हाला पहिल्यांदा कळलं की आम्हाला किती एरिया नक्की मिळू शकतो आणि याची आम्हाला आयडिया पहिल्यांदा आली. कारण आम्हाला तोपर्यंत ना बिल्डर जे अप्रोच करत होते ते आम्हाला अगदी खूपच कमी एरिया सांगत होते. पण ज्या वेळेस आम्ही सेल्फ डेव्हलपमेंटच्या हिशोबाने फिजिबिलिटी रिपोर्टचा विचार करायला लागलो
तर आम्हाला अंदाज आला की आम्हाला जास्तीत जास्त जागा मिळत आहे, कॉर्पस चांगला मिळत आहे आम्हाला, आणि पूर्ण प्रोजेक्टवर कंट्रोल येत होता की ज्याच्यामध्ये आम्ही इतकाही विचार करू शकलो की ज्या अम्युनिटीज आहेत त्या आम्हाला कोणत्या गरजेच्या आहेत आणि त्या उद्या जाऊन आम्हाला त्याचा मेंटेनन्सचा भार सुद्धा पडणार नाही त्याची सुद्धा काळजी आम्ही त्यात घेऊ शकत होतो. आज वर्षभरामध्ये आमचे 2 इंटरव्ह्यू झालेले आहेत आर्किटेक्टचे, 2 राऊंड झालेले आहेत. पहिल्या राऊंडमध्ये आम्हाला 30च्या वर जे आर्किटेक्ट आले होते त्याच्यातून आम्ही 7-8 जणांना आम्ही चूज केलं होतं आणि त्याच्यातून आज एक शेवटची जे आहे ते 5 उरलेले आहेत सेकंड राऊंडमध्ये, आणि आम्ही त्याच्यातून 3 जणांना शॉर्ट लिस्टेड करणार आहोत आणि शेवटी जेव्हा FGM लागेल म्हणजे स्पेशल जनरल बॉडी 79A ची सुरुवात करणार आम्ही, त्याच्यामध्ये सगळे जे लोक आहेत ते त्यातला 1 जणांना चूज करणार आहेत. तर अशी आतापर्यंतची आमची जर्नी आहे आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अजून सुरू आहोतच. आजही आम्ही सरांना यासाठीच भेटायला आलो की आम्हाला जे मागच्या इंटरव्ह्यू मध्ये जो डेटा मिळालेला आहे तो सरांना सांगणार आहोत आणि सरांकडून मार्गदर्शन घेणार आहोत की ह्यातलं कोणत्या कोणत्या गोष्टी आपण फॉलो केल्या पाहिजेत आणि कोणत्या सोडायला हव्यात. आमच्याकडे आम्ही जेव्हा पहिला सर्वे घेतला होता आमच्या लोकांचा, म्हणजे आम्ही प्रत्येक लोकांचा 1 to 1 सगळ्यांना भेटलो होतो आमच्या सोसायटीतले. आम्ही एकूण 96 युनिट्स आहे. तर 96 युनिट्स मधले प्रत्येक जणांच्या त्यांना सांगितलं होतं की तुम्ही कुटुंबियासकट या आणि आम्ही सोसायटीच्या ऑफिसमध्ये बसून त्यांच्याकडून त्यांच्या गरजा आणि त्यांच्या डिमांड्स ह्या दोन्ही समजून घेतल्या की तुम्हाला काय काय हवं आहे, काय नको आहे. कारण बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की स्विमिंग पूल नको आम्हाला, आमच्यावर बर्डन पडू शकते याचं आणि लोक वापरत नाहीत. लोकांचं काही जणांचं म्हणणं होतं की आम्हाला जास्त एरिया मिळायला पाहिजे, काहींचं म्हणणं होतं की आम्हाला नवीन फ्लॅट सुद्धा घेण्याची इच्छा आहे, 2 मुलं आहेत त्यांना फ्लॅट घेण्याची इच्छा आहे. तर असे करताना आम्हाला 96 पैकी ना फर्स्ट टर्म ह्याच्यामध्ये 70च्या वर आमचे इनपुट्स आले होते, 70च्या वर. आणि त्याच्याच लोकांनी 27 लोकांनी सांगितले की आम्हाला शॉप घेण्यामध्ये पण इंटरेस्ट आहे आणि आम्ही ते पैसे पे करू. नवीन फ्लॅट घेण्यामध्ये आमच्याकडे 42 लोकांनी सांगितलं की आम्हाला नवीन फ्लॅट घ्यायचा आहे. फक्त त्याच्यामध्ये प्रत्येकाची गरज वेगवेगळी होती. काही जणांनी 2 BHK सांगितलं, काही जणांनी 3 BHK सांगितलं, अगदी काही जणांनी 1 BHK सुद्धा डिमांड केलेली आहे. आणि त्यांच्याकडून आम्ही इतर ज्या अम्युनिटीज आहेत त्याच्याविषयी पण समजून घेतलं की त्यांना काय काय हवं आहे, कोणत्या कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे. जसं आमच्याकडे सोसायटीमध्ये ना वर्षभरामध्ये एक गणपतीचा उत्सव होतो, तर त्यासाठी लोकांनी बरेच जणांनी हे केलं की आम्हाला असा हॉल असायला हवा की याच्यामध्ये गणपती उत्सव तर होईलच पण आमचे छोटे मोठे कार्यक्रम सुद्धा झालेच पाहिजेत. तर तुम्ही हॉल हा एक मॅन्डेटरी कन्फर्म हे पकडा. तसा आमचा फर्स्ट सर्वे झालेला आहे आणि आम्ही आता जो शेवटचा हा जो सेकंड इंटरव्ह्यू झाला आहे तर त्याच्यानंतर जे डिझाईन वगैरे आम्ही ज्याच्यावर फायनल करू तर त्याच्यावर आम्ही दुसरा सेकंड सर्वे घेणार आहोत जो एक प्रकारे फायनल असेल, ज्याच्यामधून आम्ही लोकांकडून हे कन्सेंट घेणार आहोत की तुम्ही यासाठी इतके पैसे पे करणार आहात असं. तुम्हाला मिळतोय किती आता? तुम्ही स्वतःला किती घेताय आता? आमचा ऍक्च्युअल एरिया जो आहे म्हणजे सिडकोचा तो 25.90 स्क्वेअर मीटर आहे, म्हणजे ऑलमोस्ट 325 स्क्वेअर फीटच आहे ओरिजिनल. बाल्कनी वगैरे मी काउंट नाही करत आहे कारण ते नवीन नियमानुसार नाही आहे. तर त्याचा आम्हाला आता सध्या 700 मिनिमम मिळतोय आणि 700 प्लस आहे तो. पण आम्ही तो सगळं हे करून विचार केला की अम्युनिटीज मध्ये काय काय सोडायचं, कोणत्या गोष्टी आम्हाला हव्यातच. तर त्यासाठी आता कसं तुम्हाला माहिती आहे की एन्सिलरी मध्ये काउंट केलं जातं, पहिले हे काउंट होत नव्हतं. त्यामुळे मग कोणत्या अम्युनिटीज तुम्हाला हव्या आहेत ज्या म्हणजे जसं हॉल आहे, हॉल समजा जर तुम्ही उद्या होणार आहे की आम्हाला एक 3-4 स्क्वेअर फीटचा तरी हवा आहे हॉल, तर तो तुमच्या FSI मध्ये काउंट होणार आहे. मग तो करायचा की नाही हे सर्व पण आमचं चालू आहे. म्हणून आम्ही 700 मिनिमम पकडले आता. आम्ही सुरुवातीला जो फर्स्ट सर्वे घेतला त्याच्यामध्ये 20 CR चा आम्हाला असाच दिसत होता कॅश की जी लोकांच्या बुकिंग मधून येऊ शकते आणि त्याच्यामध्ये पण आम्ही 2 CR 2.5 समथिंग CR हा
तर तो सुरुवातीलाच पकडला होता की काही जणांचे असेच येणार आहेत, एक्स्ट्रा एरिया आणि फ्लॅट त्याच्यामधून येऊ शकतात. कमर्शियल तर वेगळंच आहे. म्हणजे कमर्शियलचं जर आम्ही पकडतोय की आम्हाला 50,000 स्क्वेअर फीटचा रेट आहे, आम्ही हायवेला आहोत आमचा प्लॉट, तर तिथे सध्या बाजूला 50,000 स्क्वेअर फीटचा रेट चालू आहे. तर तो जर पकडला तर आम्हाला 30 CR आहे आम्हाला डायरेक्ट मिळू शकतात. म्हणजे आम्हाला ऍक्च्युली कोणाकडून पैसे काढायची पण गरज पडणार नाही. तेच करून आम्ही सुरुवातीला सीसीचे जे खर्च आहे तो भागवू शकतो त्यामधून. नव्या मुंबईचे जे शामराव विठ्ठल बँकेचे प्रमुख आहेत यांचं ऐकून घेणं महत्त्वाचं आहे. कारण शेवटी तुम्हाला डे टू डे यांच्याकडे आणि या मॅडम आहेत त्यांच्याकडे जावं लागेल, कारण त्या ब्रँच मॅनेजर आहेत आणि हे या विभागाचे आहेत, तर त्यांचं आपण थोडं ऐकून. नमस्कार. मला खरंच बरं वाटलं की एवढ्या सगळ्या लोकांची आज भेट झाली. हे सगळं झालं आहे प्रभू सरांमुळे. त्यांनी इतकं छान आम्हाला एक प्लॅटफॉर्म दिला आहे. आणि दुसरी गोष्ट जर मी पत्ता सांगितला, मी गुगलवर बघितला की माझी ब्रांच इकडेच आहे. आपले मोराड सांगपडा पोलिस जे आहे त्या बाजूला आपली शाखा आहे, SBC ब्रांच. खूप जुनी शाखा आहे. म्हणजे इतकं पोटेन्शियल, इतकं छान एरिया, इतके प्रेमळ माणसं आहेत आणि एवढा मोठा प्रोजेक्ट आपल्याकडे होता सेल्फ डेव्हलपमेंटचा, खूपच सुंदर आहे. त्याची सांगू इच्छितो की घर घेणं तुमच्या प्रत्येकाचं स्वप्न आहे. त्या स्वप्नाला हातभार लावण्याचं काम शामराव विठ्ठल बँक करत आलेली आहे. जसं मला सरांनी सांगितलं 120 वर्ष झालेत. म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीपासून चालत आलेली आमची ही बँक आहे. आजच्या काळामध्ये भारतामध्ये अशा फार कमी संस्था आहेत की जी 100 वर्षापासून जुन्या आहेत आणि इतक्या मोठ्या लेवलला आहेत. जसं सरांनी सांगितलं आमची बँक आज 2 नंबरची बँक आहे. आणि आपल्या बँकेचं एक वैशिष्ट्य म्हणजे माणुसकी. आजकाल सगळ्यांकडे मोबाईल ॲप आहेत, जीपे, फोनपे सगळं आहे. पण आमच्या बँकेत आम्ही सगळ्यांना समजून घेतो. जसे सर म्हणले काही लोक वयस्कर आहेत, तर वयस्करांना आम्ही प्रेमाने समजून काय त्यांची अडचण आहे ते सांगतो. जे टेक सॅव्ही आहेत, जे तरुण आहेत, त्यांच्याकडून जे मोबाईल ॲप आहे, जीपे, फोनपे सगळं आहे. तर ज्यांना लॉकर, आता एवढे मोठे घरं घेतो आपण, तर निश्चित लॉकरची गरज वाढणार आहे. कारण सोन्याचा भाव खूप वाढला आहे. तर आमच्याकडे लॉकर सुविधासुद्धा आहे. म्हणजे जे आज प्रत्येकाला लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत कोणी बाहेर परदेश झालं तर त्याच्याकरता सुद्धा आम्ही लोन देतो. ते गृहकर्ज पण देतो. 7.30% आपलं गृहकर्ज सुरू आहे. 7.30 तर खूपच चांगला दर आहे. ज्यांना पैसे ठेवायचे असेल तर FDचा व्याजदर पण आपला चांगला आहे. आणि 120 वर्षाचं हे नातं आहे. म्हणजे इतकं मार्केटमधलं असं की जुनी स्टेबल आणि अशी बँक आहे आपली. तर माझा नंबर मी सांगतो, फक्त सगळे खाता आहेत काही नंबर फक्त हे करून घ्या. आणि कुठलंही लागलं कर्ज, तुम्ही एक घराला घर मिळणारच आहे, प्लस अजून एरिया, आता प्रत्येक कुटुंब वाढतं आहे. आत्ता भले दोघं किंवा असं असेल, पण मे बी 1 BHK अजून पाहिजे असेल आपल्याला घरामध्ये, 2 BHK पाहिजे असेल, किंवा काहींना दुकानाची दुकानाकरता सुद्धा आम्ही फंडिंग करतो. तर सगळ्या प्रकारची सवलत मिळेल. जवळच आपली शाखा आहे. माझ्याकडे अख्खा नवी मुंबई एरिया पासून ते पार मुंबईपर्यंत आपण सगळे करतो. SBC बँक ही आपली आहे. नंबर सांगतो, कुठे लिहून घ्या. 9870 60009 9870 60009. ओके. बाकी माझी ब्रांच आहे, ह्या ब्रांचची मॅनेजर आहेत अदिती मॅडम, त्या पण आहेत. ओके. तुम्ही कधीही जा, काही विचारा, आम्ही तुमच्या बरोबर. ओके सर, थँक्यू सो मच. म्हणजे आता आपल्याला जे टीम होते त्या तिघांचे प्रेझेंटेशन्स बघायला लागून त्याचे फायदे तोटे समजून त्यापैकी कोणाला निवडायचं हा निर्णय घ्यायचा होता. पण आत्ता 8 वाजलेले आहेत. ते 3 प्रेझेंटेशन बघणं, त्याच्यावर माझं विश्लेषण 10 वाजणार. मला या सगळ्यांना घेऊन 12 वाजेपर्यंत परत घरी जायचं नाही आहे. त्यामुळे पुढची जेव्हा आपली बैठक होईल त्यावेळेला मी येऊन हे सगळं करून जाईल. तुम्हाला कदाचित माहीत नसेल, 2-3 दिवसापूर्वी
मला अक्षरशः बोलताही येत नव्हतं. नवीन काय तो व्हायरल आलेला आहे त्याच्यात घसाच पकडतो. आजही माझा आवाज ज्यांनी ऐकलेला आहे त्यांना माहीत आहे की हा माझा आवाज नाही. माझा जो खणखणीत आवाज आहे तो बसलेला आहे. आता तो जरा मला नीट होत द्या. म्हणजे आता बोलतानाही मला त्रास होतो आहे. आणि डॉक्टर नेहमी म्हणतात की थ्रोट इन्फेक्शन असल्यामुळे बोलू नये, पण माझा पेशाच बोलायचा आहे. आज 3 तास बोलत होतो यांच्या चेअरमन आणि सर्व लोकांची. त्यामुळे परत आजारी पडलो तर परत प्रॉब्लेम होईल. त्यामुळे आज मी ओव्हरडोज नाही करत. त्यामुळे आता आज पुन्हा म्हणजे 3 प्रेझेंटेशन, एक पाहिलेलं आहे, दुसऱ्या दोघांचं, त्याच्यावर चर्चा, विश्लेषण, तुमचे प्रश्न, त्याची उत्तरं आणि मग निर्णय, ह्याच्यात वेळ लागणार. त्यामुळे एखाद दिवशी 6 वाजता सुरू करून 8-8:30 आपण ते संपू. ते कधी तारीख आहे थोडंसं घसा बरा झाला की ते घेऊ. त्यामुळे आत्ता जर सुरू झालं 8:15 नाही, मला घरी जाताना 1 वाजणार. आणि मी तर ठीक आहे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर इथे बसलेले आहेत बँकेचे. त्यांना मी पहिल्याच दिवशी इतकी शिक्षा दिली की त्यांच्याकडून आपल्याला कर्ज घ्यायचं आहे. त्यामुळे त्यांना एवढी शिक्षा पहिल्या दिवशी आता त्यांनी सगळं पाहिलं. आता त्यांना थोडंसं आणखी समजावं. आज त्यांच्या बोर्डाशी माझी पहिली मीटिंग झाली. ती झाल्यावर ते म्हणाले आम्हाला घेऊन जा तुमच्या सोसायटीमध्ये. म्हटलं येत आहे, आजच जातो. ते तयार झाले. कदाचित घरच्या लोकांना सांगितलं असेल नसेल, फोन करून हे सगळे इथे आले माझ्या सांगण्यावर. त्यामुळे त्यांचा आज जास्त वेळ नाही घेत आहे. मी परत येऊन हे करीन. हा निर्णय आत्ता जे काही 3 लोकांचा आहे त्यापैकी एक निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, तर तो निर्णय आपण पुढच्या बैठकीत घेऊ. आता ज्यांना मला वेगळं भेटायचं आहे, बँकेच्या मॅनेजरांबरोबर मी बसणार, तर लवकर येऊन तुमचे जे काय प्रश्न असतील ती चर्चा करा. म्हणजे मग आम्ही निघायला मोकळे होऊ. धन्यवाद. आज इतक्या मोठ्या संख्येनं आलात आणि प्रेझेंटेशन पाहिलं बँकेचं. अनेक लोक विचारत साहेब पैसे बँक ऑफ महाराष्ट्रने निर्णय घेतलेला आहे की नॅशनलाइज बँक जर पाहिजे असेल तर ते फंडिंग करा. स्टेट बँकेने काही ठिकाणी फंडिंग चालू केलेलं आहे आणि आता शामराव विठ्ठल बँकही त्याच्यामध्ये सामील झालेली आहे. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेने ऑलरेडी 40 प्रोजेक्ट फंडिंग करण्याची तयारी दाखवली. मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेने ऑलरेडी फंडिंग केलेले आहे 10-15 प्रोजेक्ट. त्यामुळे आता पैसा कुठून येणार हा प्रश्न काही विचारायची गरज नाही. पैसा अनेक ठिकाणाहून होईल. तुम्ही तुमच्या मनाची तयारी करा. पैशाअभावी एकही प्रोजेक्ट करणार नाही. धन्यवाद. ज्यांना मला माझ्याशी चर्चा करायची असेल पटकन या, चर्चा करून मग मला निघतो. मला पण चर्चा करायची आहे.